पुण्यामध्ये 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली आहे। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेमधील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी। न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये कोणतेही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यानं 4 तास वाहतूक कोंडी झाली होती। आईस्क्रीम विक्रेत्याकडून 14 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घटना। गावकऱ्यांनी आरोपीला दिलं पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। बारामती पोट निवडणुकीमधील विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता। अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सत्ता स्थापनेसाठी मागितला काँग्रेसचा पाठिंबा। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। काँग्रेसच्या तामिळनाडू प्रदेश युनिटची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक। यंदाच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा अंधेरी सबवे तुंबणार। सल्लागारांचा अहवाल। सबवेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता धुसरच। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये 30 तास पाणी कपात। पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। पंजाबच्या अमृतसर आणि जालंधरमध्ये स्फोट। जालंधरच्या बीएसएफ मुख्यालयाबाहेर डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। 1 जण जखमी। स्कूटीमध्ये स्फोटक ठेवल्याची शक्यता। चौकशी सुरू। आणि हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानात लँडिंगनंतर पॉवर बँकचा स्फोट। विमानात धूर पसरून प्रवाशांची धावपळ। स्फोटामध्ये 5 जण जखमी।